करायच्या आहेत. 19 रन फ्रॉम 6. दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. 4थं षटक जे नव्हतं पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक संघाच्या बाजूने, पण कपिल केंडेने करून दाखवलं आणि माझ्यावर का भरोसा ठेवायला हवा तोच त्याने खेळ गोलंदाजीचा सादर केलेला आहे. मागच्या षटकाला अॅनालाइज केलं. विकेट, 3 डॉट, 2 सिंगल आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ आता एकाच स्थानावर आहेत. शर्यत जिंकेल कोण त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 5 मिनिटात सापडेल. पुढचे 6 चेंडू एका संघाला बनवायच्यात 19, एका संघाला अडवायच्यात 19. हा मॅप तुम्हाला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. दोन्ही संघांचं अॅनालिसिस प्रत्येक षटकामध्ये दोन्ही संघांनी काय काय केलं त्याचं कंपॅरिझन तुम्हाला पाहायला मिळालं. 53 धावा झाल्यात आणि पहा 5 ओव्हर नंतर काय परिस्थिती होती दोन्ही टीमची. एक्झॅक्ट सेम लेवलला होते दोन्ही संघ. फुल टॉस बॉल परत एक वेळा टायमिंग फर्स्ट आहे धीरजचं. बॅट मधून मोठे फटके येताना दिसत नाहीयेत आणि ते फक्त एकच धाव मिळताना दिसेल. आता 18 करायचे आहेत म्हणजेच काय 3 षटकार मारावे लागतील. श्रवण डोंगरेचं नाव चर्चेमध्ये येईल का? धीरज भोईर मोठे फटके मारेल का? परंतु समोर देखील पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक आहे. विशाल पाटील यांचा संघ आहे. मॅच मध्ये ट्विस्ट सातत्याने कायम आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगेल. कुठला संघ कोणाला ओव्हरटेक करेल त्या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष घालतोय. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाले. शेवटचे 5 बॉल्स 18 धावा. मागचा सामना श्रवणसाठी चांगला राहिला होता त्याचमुळे त्याच्यावर भरोसा ठेवलेला आहे. फलंदाज धीरजने 5 चेंडू 18. आणि काल आपण पाहिलं महेंद्र बागे माइटी महेंद्रने असाच सामना फिनिश केला होता. आता पाहूया त्या सामन्याची आठवण परत एकदा होते का? फुल टॉस परत एक वेळा. हा फटका मोठा फटका कन्वर्ट करू शकलेला नाहीये श्रवण डोंगरे, त्याच्यामुळे एकच धाव मिळताना दिसेल. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या 17. 4 चेंडू 17 धावा. ते फ्रस्ट्रेशन आता श्रवणच्या चेहऱ्यावर दिसते कारण या फुल टॉस बॉलवर जास्तीत जास्त धावा तो गोळा करू शकला असता, पण आता वेळ निघून गेलेली आहे. आता वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची. त्यासाठी सज्ज आहे धीरज स्ट्रायकर्स एंडला. 4 चेंडू जिंकण्यासाठी 17. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रासाठी ही स्पर्धा नेहमीच चांगली राहिली आहे. चांगला खेळ त्यांनी दरवर्षी केलाय. पाहूया काय करतात या वर्षी. फुल टॉस आणि आता बॅट फिरली आहे. आता टाइम आणखीन एक फुल टॉस. सातत्याने फुल टॉस तो हाताळत होता आणि आता ती रिस्क होतीच आणि आता त्यावर फायदा उचलला धीरजने. सिच्युएशन आता बदललेलं आहे. धावसंख्या जाते ती म्हणजेच 62 वर. जिंकण्यासाठी 3 चेंडू 11 धावांची गरज. आणि हा बा ही फ्रेम खूप काही सांगून जाते. धीरजने तो षटकार मारला परंतु याने चेहऱ्यावर हात नेले. हा क्रिकेटचा खेळ आहे. कारण याच्या अगोदर सेलिब्रेशन केलं होतं त्याने. त्याला वाटलं की नक्कीच चांगले बॉल टाकलेत, विकेट देखील मिळू शकते, परंतु तसं नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. दर्शने फिल्डिंग देखील चांगली केली होती परंतु आता या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 11 धावा. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना इथे रंगत असताना जीटीसीच्या माध्यमातून TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. हृदयाची धडधड वाढते. अंगावर शहारे आणणारा सामना तुम्ही पाहताय. गोलंदाजावर आता नक्की प्रेशर असेल. परंतु मागचे काही फुलटॉस बॉल आपण पाहिले. तिन्हीच्या तिन्ही ऑलमोस्ट फुलटॉस होते या ओव्हरचे आणि 3 बॉलवर 8 धावा आलेले आहेत. आता समीकरण आहे 3 चेंडू आणि 11 धावा. धीरज भोईर तयार. फुलटॉस बॉल. चौथाही फुलटॉस बॉल आहे. म्हणजेच आतापर्यंत या दर्शनने 4च्या 4 फुलटॉस बॉलच टाकलेले आहेत. धीरजने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता या मॅच मध्ये समीकरण आहे 2 चेंडू आणि 9 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. परत एकला आठवण होते मला गॉडसन किकाची. हेच ते ग्राउंड आणि असंच समीकरण आणि त्या गॉडसन किकाने हा सामना फिनिश केला होता याच ग्राउंडवर. 2 चेंडू 9ची गरज आहे. अवघड काम आम्हाला जड जात नाही असंच धीरजने आतापर्यंत करून दाखवलेला हा तुम्हाला डगआउट पाहायला मिळतोय VK प्रतिष्ठानचा. आणि पाहूया या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर मात्र आशा आहे की आमचा संघ जिंकणार, पण पाहूया कोणता संघ जिंकणार. त्यासाठी पुढची 2 ते 3 मिनिटं खूप महत्वाची आहेत. स्ट्रायकर्स एंडला धीरज जो 19 धावांवर पोहोचलाय. श्रावणची 2 धावांची साथ त्याला मिळते. 2 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 2 बॉल 9 धावा. व्हॉट अ मॅच. उडवल्या बॉल समोर 2 धावा होतील का हा प्रश्न आहे. 1 झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चुकलाय. 2 झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? नाही नाही. 2 धावा मिळालेल्या आहेत. आता शेवटचा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये धावा करायच्या 7.
टेन्शन वाढलंय तिकडे. प्रथमेश पाटील, अंगद आणि सगळे खेळाडू सध्या उभे झालेले आहेत. ते मगाशी बसलेले होते आणि आता मात्र या मॅचची कहाणी बदलली आहे. ऋतिक देखील काहीसा मेसेज देतोय की धीरज तू करू शकतो, धीरज तू आतापर्यंत थांबलाय, धीरज तू सामना फिनिश कर. परंतु दुसऱ्या बाजूला सुमित काय करतोय? सुमित गेलाय गोलंदाजाकडे. तो सांगतोय आता दर्शनला की तू आतापर्यंत सगळे फुल टॉस बॉल टाकले, आता स्वतःशी बोल आणि स्वतःला सांग की मला शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकायचा आहे, मला हा सामना जिंकून द्यायचा आहे. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेडी डेस्कवर आहे तितकाच गरमागरम सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. हा आहे पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेकचा डगआउट. अजूनही जिंकायचंय, पुढे जायचंय, त्यासाठी पुढचा बॉल महत्वाचा आहे. सुपर ओव्हर होईल की सामना जिंकेल तो म्हणजे पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा. या ठिकाणी आपण पाहणार आहोत. शेवटच्या एक बॉलवर सामना येतोय. मागच्या 71 चेंडूवर काय झालंय फरक पडत नाही. हा पुढचा बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचा. पण मला हा प्रश्न पडला, ऋतिक पाटील मैदानामध्ये पाणी घेऊन जाऊन सांगतोय काय? सिक्सरच मारायचं आहे, कारण याच्यानंतर तुमच्याकडे पर्याय नाहीये. सिक्सर नाही मारला तर तुम्हाला घरचा रस्ता पकडायचा आहे, गाड्यांना सेल्फ मारायचा आहे. आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे, शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये 7 धावा करायची आहे. धीरजला माहिती आहे सिक्सर मारला तर पुढे कुठेतरी प्रवास सुरू राहील, अन्यथा दारावे गावाच्या दिशेने आपल्याला ट्रॅव्हलिंग सुरू करायची आहे. एक बॉल, एका बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. इथे जर षटकार लागला तर पहिली सुपर ओव्हर सीझन 5 ची आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु मी प्रेक्षकांना विनंती करेन, तुम्हाला हा सामना आणि TDPL ची स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. एक बॉल 7 धावा, लेग स्टंपच्या बाहेर, कहाणी में ट्विस्ट. परत एक वेळा तो गॉडसन की का आठवलाय मला, कारण असाच तो सामना होता, अशीच ती लढत होती आणि असंच टेन्शन वाढलं होतं डगआउट मध्ये. आता देवाचा धावा होईल, प्रार्थना होतील आणि दशरथ पाटील असते तर नक्कीच बोलले असते. आता मात्र देव पाण्यात ठेवलेत दोन्ही टीमने, कारण आता हा सामना आहे. एक बॉल 6 धावा. धीरजने जर षटकार मारला तर इथून 365 दिवस 6वा सीझन जोपर्यंत होईल या TDPL चा, तोपर्यंत धीरज या नावाची चर्चा, जशी मी गॉडसन किकाची करतोय तशी धीरज या नावाची चर्चा होईल. आणि हाच तो धीरज. 12,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. एक बॉल 6 धावा, हे समीकरण या मॅच मध्ये सगळे प्रेक्षक आपल्या जागेवर उभे झालेले आहेत. अप्रतिम लढत, काय सामना रंगलाय. कालपासून हृदयाची धडधड वाढते. एक बॉल 6, परत एकला धीरज थांबलाय, मगाशी गोलंदाज थांबला, आता धीरज थांबला. हे बॅटल तर पाहायला मिळतं. हे बॅटल आपण T20 मध्ये पाहिलं, इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये. कारण तुम्ही जर असं कराल तर आम्ही देखील करू शकतो, हे धीरजने सांगितलंय. धीरज परत एक वेळा शांत होतोय, स्वतःशी बोलतोय आणि परत तो तयार झालाय. एक बॉल 6 धावा, फुल टॉस. ओ धीरजचा फटका फसलाय, फिल्डर आहे. व्हाट अ कॅच. सामना इथे संपलाय. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेकने ही लढत जिंकले, परंतु टीव्ही अंपायरची मदत इथे नक्की घेतली जाईल, कारण फुल टॉस बॉल होता. चेक केलं जाईल हा नो बॉल आहे का, हा बीमर आहे का. कारण आता अशी कंडिशन आहे या संपूर्ण मॅच मध्ये, ज्यांना हाय बीपी, हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांच्यासाठी हा सामना नव्हता, कारण आमची देखील बीपी वाढली आहे या मॅच मध्ये. पाहूया डिसिजन काय येतोय टीव्ही अंपायरचा. खूप महत्वाचा क्षण दोन्ही संघांसाठी. खर तर एक तरतूद असते DRS ची, ती तरतूद वापरली जाते. पण पाहूया निकाल नेमका काय येतोय. आता पाहूया डिसिजन येईल, डिसिजन येईल. आणि सुमितच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. हा पास साइड अँगल व्ह्यू, इथून सगळे चित्र स्पष्ट होईल. मग परतीचा प्रवास सुरू होईल का नो बॉल येईल, असे अनेक प्रश्न आहेत. धीरज बॅटिंग करतोय, फुल टॉस बॉल होता आणि हा बॉल कुठे लागला हे दिसल्यानंतर मात्र सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. ही फेअर डिलिव्हरी आहे, धीरजला जावं लागेल. फुल टॉस बॉल हुकला धीरज आणि ऑन साइडला काय झेल टिपलाय तिथला क्षेत्ररक्षक अप्रतिम कामगिरी करणारा होता. आणि आता दोन्ही टीम हस्तांदोलन करायचंय. लक्षात घ्या, मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलंय या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे हस्तांदोलन. त्याच्यामुळे दोन्ही टीम
ऑन साइडला फुल टॉस बॉल होता, परंतु प्रेक्षकाने काय केलं हाही प्रश्न आहे तिथे. मला वाटतं एक प्रेक्षकही पडलाय तिथे सेलिब्रेशनच्या नादात. काय झेल टिपला होता तिथे. ओ